एरवी साहित्य खरेदी केल्यानंतर बिल दिलं जातं, परंतु भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील राजापूर येथील शाळेत फर्निचर खरेदीचं बिल पोहोचलं, मात्र फर्निचरचा अद्याप पत्ता नाही। 15व्या वित्त आयोगातून राजापूर ग्रामपंचायतीनं हे फर्निचर खरेदी केलं। या फर्निचरचे हे बिल 1,28,250 रुपये आहे। यामुळे येथील ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तुमसर तालुक्यातील राजापूर येथील ग्रामपंचायतीनं 15व्या वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेकरिता फर्निचर खरेदी केल्याचं दाखवलं आहे, मात्र प्रत्यक्षात फर्निचर खरेदी केलं नाही। तरीही शाळेला मात्र फर्निचर खरेदी केल्याचं बिल 6 ऑगस्ट 2023 रोजी चैतन्य एंटरप्राइजेस कडून प्राप्त झालं। 15वे वित्त आयोग वर्ष 2023-24 अंतर्गत झालेल्या या खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे। राजापूरचे माजी उपसरपंच वसंत बिटलाये तसेच इतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडे विचारणा केली असता या चालू वर्षात किंवा 15व्या वित्त आयोगामधून कोणत्याच प्रकारचे साहित्य शाळेला प्राप्त झाले नाही असं सांगून तसा लेखी अहवाल मुख्याध्यापकांनी दिला आहे। आता पदाचा अपहार करणाऱ्या सचिव सरपंच यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। मी ऑनलाईन जसा बिल काढला 15 वित्त आयोगाच्या माध्यमाने, तर मला एक बिल मिळाला। ते 6/8/2023 ला शाळेसाठी फर्निचर खरेदी या हेड खाली बिल मिळालं। त्याचा 1,28,250 बिल मला सापडला। त्यानुसार मी 26 तारखेला मुख्याध्यापक मॅडम जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा राजापूर यांना विचारणा केली का तुम्हाला ते फर्निचर मिळालं का, तसा आम्हाला फोटो काढायचा आहे त्या फर्निचर सोबत। त्यांनी म्हणला का आतापर्यंत आम्हाला असा कोणताच बिल म्हणजे कोणताच फर्निचर आम्हाला प्राप्त झाला नाही असा अहवाल त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात लिहून दिला। त्यानुसार 27 तारखेला आपण माननीय खंडविकास अधिकारी यांना तशी लेखी तक्रार आपण दिलेला आहे। तसे 27 तारखेलाच सीएम पोर्टलवर सुद्धा आपली तक्रार आपण दाखल केली आहे। आमचं म्हणणं तेवढंच आहे की जर तुम्ही 6/8/2023 ला फर्निचर खरेदी हेड खाली शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकरिता जो आपण फर्निचर खरेदीचं नियोजन केला होता मंजूर आराखड्यात, त्याची आपल्यावर कॉपी आहे। मंजूर आराखड्यानुसार फर्निचर खरेदी करायचं होतं, पण कोणत्या शाळेला कपाट नाही मिळाला, टेबल नाही मिळाले आणि मुलांना बसण्याकरता डेस्क बेंच नाही मिळाले। म्हणून आपण ही तक्रार दिलेली आहे आणि तसा मुख्याध्यापक मॅडमचा आपल्याला अहवाल सुद्धा दिला आहे, त्यांनी कोणत्याच प्रकारचा